पावसाळी आज पूर्ण देशभरामध्ये बघायला गेलात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। तर त्याच अनुषंगाने आज आपला खेड शहर आणि खेड शहरातील असणारे कार्यालय हे आपण स्वच्छता करण्यासाठी घेतलेले आहेत। आता ह्या कार्यासाठी इथं बघायला गेलात खेडचे नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला या उपस्थित आहेत। त्यानंतर खेडचे उपनगराध्यक्ष श्री सतीश चिकणे हे उपस्थित आहेत। बरोबर स्वच्छता समितीचे सदस्य तौफिक खोत हे उभे आहेत आणि तसेच आपल्या नगरसेविका रुपाई खेडेकर, त्यानंतर बाकी इतर सदस्य शिकवण मॅडम, पूर्णे मॅडम आणि प्रदीप मॅडम या उपस्थित आहेत। तसेच नगर परिषदचे काही कर्मचारी सर्व इथं उपस्थित आहेत। तर यांच्या सर्वांच्या सहकार्याने आता आपण हा कार्यभाग सुरू करत आहोत। आपल्याला जो जो भाग दिलेला आहे तो अतिशय निष्कामतेने आपल्याला ती स्वच्छता करता आली पाहिजे। आप्पासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे, नानासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे ती बघायला गेलात आज घराघरामध्ये उत्तमाचा कार्यभाग प्रत्येकाला आपल्याला बघायला मिळतो की पहिले समर्थांनी आपल्या अंतःकरणातली स्वच्छता डॉक्टर नानासाहेबांची स्वच्छ केलेली आहे। म्हणून आता आपण एवढ्या संख्येने ही बाहेरची स्वच्छता करण्यासाठी बाहेर उभं राहिलेलो आहोत। जशी बाहेरची स्वच्छता तशी अंतरातली स्वच्छता आहे आणि हे दोन्ही स्वच्छता आपल्याकडून व्हायला पाहिजे आणि समर्थ कृपेने आज आपल्याकडून ती घडत आहे। ती निवड त्यांच्या कृपा आशीर्वाद आहे। तर आता सर्व सदस्यांनी एकत्रितपणे निष्कामतेने आपल्याकडून कसं कार्य करायचं ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया। सर्वांनी आता कार्याला सुरुवात करायची आहे। जय महाराष्ट्र, जय सद्गुरू। आज जो हा उपक्रम डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी जो हा उपक्रम राबवला अतिशय सुंदर उपक्रम आहे आणि सगळ्या आपल्या खेड शहरवासियांनी ही जी साथ त्यांना दिलेली आहे म्हणजे मागच्या वेळेस मी आलेली आणि खरोखर कौतुकास्पद आहे की असा जो उपक्रम राबवतात त्यांनी अख्खं खेडवासीय ह्या उपक्रमामध्ये भाग घेतं। ह्यासाठी मी खेडवासियांचे धन्यवाद देते आणि संपूर्ण माझ्या नगरपालिका ह्या टीमने हा उपक्रम आम्ही आमच्या पद्धतीने अजून छान प्रकारे राबवू अशी मी ग्वाही देते। धन्यवाद। नमस्कार, जय सद्गुरू। आज या ठिकाणी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी स्वच्छता अभियान जो कार्यक्रम राबवत आहोत। या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांसह आमची नगरपालिका आपल्यासोबत सहभागी होत आहे। हा दरवर्षी होणारा उपक्रम आहे। नानांबद्दल बोलायचं म्हटलं तर एक चांगलं संप्रदाय उभा केलेला आहे आणि चांगल्या लोकांकडून देशाची सेवा म्हणजे आपण सुरुवात घरापासून करायची आणि देशापर्यंत सेवा करायची असा एक चांगला बोध त्यांनी दिलेला आहे। आपण या ठिकाणी आज खेडमध्ये हा एवढ्या मोठ्या संख्येने स्वच्छता अभियान जो राबवत आहात त्याला आमच्या खेड नगरपालिकेकडून मी शुभेच्छा देतो आणि आपल्यासोबत आम्ही सदैव आपल्यासोबत राहू आणि खेड आपल्याला सुंदर शहर आणि स्वच्छ शहर करायचं आहे। या सहभागामध्ये आपण पण आमच्यासोबत असाल एवढंच मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।